सेमीफायनलसाठी क्वालिफाय होऊ. येस नक्कीच. आणि आपण जेव्हा पुण्यात खेळत असतो तेव्हा आपण बाहेर ऑफिशियल खेळत असतो, मात्र जेव्हा आपली माती पाटण तालुका आपल्या मातीत आल्यानंतर मात्र एक वेगळा अनुभव असतो. मग ते समालोचन असो किंवा खेळाडू म्हणून मैदानामध्ये खेळण्याचा एक संधी असो, त्याबद्दल काय सांगाल? पाटण तालुका म्हणजे आपली माती आणि आपल्या मातीसाठी आम्ही काही करायला तयार असतो आणि जेव्हा जेव्हा गरज असेल तेव्हा प्रत्येक वेळी आम्ही नेहमी हजर राहू. याच नक्कीच. व्हेरी वेल डन. मेनी मेनी कॉंग्रॅच्युलेशन्स. प्लेअर ऑफ द मॅच संतोष उर्फ अण्णा कंक. थँक्यू सो मच. जाऊया पुन्हा एकदा बॅक टू द कॉमेंट्री बॉक्स. जाऊया मॅचच्या दिशेने. जय श्रीराम. सर्वांचं मनापासून अधिक स्वागत. इंद्रजित दादा पहिला चेंडू बैठा फटका मिड विकेट रिजन का कॉर्नरला क्षेत्ररक्षक आहे त्याच्या डोळ्यासमोरून टाटा बाय बाय चौकार. काय फटका लगावलाय पहा. पुढचा पाय फ्रंटला, मागचा पाय वाकवला, बैठा फटका. येस. आणि त्यात नंतर खेळून काढला. त्याच्या विरोधामध्ये गणेश शिंदे, दोन्ही आयकॉन्स प्लेअर. ओहो हा कमबॅक. आज विकेट किपर आपण पाहिलं तर स्वप्नील आहे, जिथे आपण पाहिलं तर क्लोज विकेट किपर म्हणून केपीएल मधला एक नामांकित विकेट किपर म्हणून त्याला ओळखलं जातं, एक नामांकित अष्टपैलू खेळाडू म्हणून त्याला ओळखलं जातं. सध्या आज क्लोज विकेट किपरच्या भूमिकेमध्ये उचलला यावेळी सरळ बाटीने चेंडू बराच वेळ हवेमध्ये. दुरी हे पुरी निघून चाललाय. 6 धावांसाठी पीटीपीएल चा दमदार येतोय. धमाका षटका. वॉट अ स्ट्रोक. काय फटका खेळला इंद्रजित. कॅमेरा मॅन ओमसा एमटीसी चे बाई शेवटपर्यंत चेंडू टिपला जाईल. रेकॉर्ड आहे. भावेश ठाकरेने तर चेंडूवरती प्रिंट केलेलं टेनिक्स हे नाव देखील टिपलंय. त्याचे रेकॉर्ड आहे भावेश ठाकरेचा. असे सगळे आमचे कॅमेरामॅन. 10 धावा सध्या स्कोर कार्डवर. पुन्हा एकदा फटका थोडासा फसला. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. रिव्हर्स फर्स्ट सेकंड कॉम्बिनेशन होते. ड्रॉप कॅच. काय घडलंय? विकेट किपर बसलाय खाली शांततेत. गणेश शिंदे बघतोय यावेळी घडलंय काय नक्की. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहूया. इनसाइड आउट खेळण्याचा प्रयत्न. बाहेरचा चेंडू खेळून काढला. कव्हरच्या डोक्यावर उडवण्याचा प्रयत्न. बराच वेळ चेंडू हवेमध्ये. तदनंतर आपण पाहिलं तर ही कॅच अजित होता. तदनंतर ही कॅच पकडणार कोण नक्की. नितीन दुसरीकडे. वेगवान चेंडू. बॅटर स्विंग केल्या. चेंडू आपण पाहिला लेग स्लिप येतोय. चेंडू गॅदर करतोय, पकडतोय, फेकतोय. स्लिप वेगाने गेला. बरंच काही कॅच होणं इम्पॉर्टंट होतं या आधीच्या चेंडूवरती. अगदी हो. यावेळी मात्र अगदी बॅकवर्ड पॉइंट रिजन. 1 बाउन्स. सेकंड बाउन्स. चेंडू आला बाहेर. 4 धावेसाठी जातोय. चौकार. येस. चांगली धावसंख्या टीमची टोटल आपण पहिली जाऊन पोहोचते 16-16. आपण रिप्ले टेलिकास्ट पहा. ज्या पद्धतीने हा चौकार आला. बॅक फुटला अगदी फ्रंट फुटला आला. चेंडू अगदी शेवटच्या मुवमेंटला बॅटीचा फेज ओपन केला. खेळून काढला स्क्वेअर कटला. ती कॅच होणं इम्पॉर्टंट होतं. जी कॅच आपण पाहिली तर अजित सुतार आणि तदनंतर नितीन दोघेही होते. कॉम्बिनेशन कॅच होणं इम्पॉर्टंट होतं, कारण की ती कॅच झाली असती तर मॅच चांगल्या पद्धतीने बनली असती. ती 16 धावा सध्या स्कोर कार्ड वरती पाहतोय. विशाल गोडांबे भैयासाहेब डेबेवाडी त्याला एक खूप मोठं नाव आणि आज या मैदानामध्ये आलेत. मोठी नावं जपणं देखील मोठं काम आहे. हा रिप्ले टेलिकास्ट त्या कॅचचा दाखवला जातो. पहा चेंडू हवेमध्ये. तदनंतर आपण पाहिलं तर अजित सुतार येईल. चेंडू पकडला. नितीनच्या हातामध्ये नाहीये. 2 जण. हे प्रभू. ही झाली कॅच ड्रॉप. पहा कॅच होणं इम्पॉर्टंट होतं. 16 धावा सध्या स्कोर करवती. सोफियान सध्या मात्र गोलंदाजीसाठी. पुल ऑन लेन चेंडू इथे अपील करतोय. नाकारली ही अपील. पहा हा चेंडू ज्युसी फुल टॉस होता का? रिप्ले टेलिकास्ट मध्ये पाहूयात.
सोफियान चेंडू टाकला, थोडासा व्हेरिएशन करण्याचा प्रयत्न, ज्युसी फुल टॉस होता हा, ज्युसी फुल टॉस होता, बॅट्समन साठी आवडता चेंडू होता. विशाल गोडांबे पहा खेळत असताना फ्लाइट झाला चेंडू पूर्णपणे. सोळा धावा स्कोर कार्ड वरती. एक चांगला चेंडू पहिला जो मात्र खेळत असताना फसला गेला बॅटर. ओ बाहेरचा चेंडू चॉप करण्याचा प्रयत्न, द्विधा मनस्थिती, खेळू की नको खेळू की नको, अंपायर सांगताय जास्तच बाहेर होता म्हणून तो नाही खेळलाय. पहा बाहेरचा चेंडू अवे फ्रॉम दी बॉडी, नजरेच्या बाहेर, हातापासून बाहेर ठेवण्याचा प्रयत्न केला. युट्यूबला असलेले आमचे सर्व प्रेक्षकांचं स्वागत आहे. फुल ऑन लाईन चेंडू आडव्या बॅटनं यावेळी मात्र उचललाय आणि फेकून दिलाय सीमारेषेच्या बाहेर. बेधडक सडक पे 6 धावांसाठी येतोय धमाका. रिप्ले टेलिकास्ट आपण पाहतोय. फटका, ट्रेंडिंग फटका. आणि असेच फटके जेव्हा तो ढेपेवाडीच्या ग्राउंड वरती, पोलीस ग्राउंड वरती खेळतो तेव्हा अक्षरशः पत्र्यांच्या पलीकडे, घरांच्या बाहेर हे फटके बस्तीमध्ये जातात. हो पहा यावेळी मात्र ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षक वेगाने पकडण्याचा प्रयत्न, तोपर्यंत तोल सावरला त्याने. जिथे आपण पाहिलं तर चेंडू पकडलाय बाबूभाई. येस वैभव दादा यावेळी मात्र बाबूभाई फिटनेस आणि चतुर चालाक असा खेळाडू आहे. आणखी जेवढा चर्चा बाबूभाईच्या खेळाची केली जाते तेवढी त्याच्या फिटनेसची देखील केली जाते. इम्पॉर्टंट आहे फिटनेस. आणि गणेश शिंदे, अजित सुतार, बाबूभाई यांचं कम्युनिकेशन एक स्ट्रॉंग आहे. गेले खूप वर्ष एकमेकांसोबत खेळत आल्यामुळे. पहिली इनिंग तुम्ही पाहताय, 24 धावा सध्या स्कोर कार्ड वरती सजलेल्या आहेत. 3 चेंडूचा खेळ आतापर्यंत समाधानकारक झालेला आहे गोलंदाजी करत असताना सोफियानचा. हो बैठा घेण्याचा प्रयत्न, चेंडू यावी मात्र मिड विकेट रिजनला. आर्यन आहे चेंडू पर्यंत येतोय, चेंडू पकडतोय, फेकतोय. पहा डायरेक्ट थ्रो. 1 धाव इथे कंप्लीट केले. इंद्रजित पाटील तब्बल 4 चेंडू झालेले आहेत. 4 चेंडू मध्ये 9 धावा सोफियाने या खेळपट्टीवरती दिलेत. म्हणजे त्याने खूप काही थांबवले धावसंख्येला. 4 चेंडूत 9 धावा हे जर इकॉनॉमिकल गोलंदाजी राहील या सर्कल मैदानमध्ये. यष्टांच्या मागे असलेला स्वप्नील सेंटर ऑफ द अट्रॅक्शन यासाठी बनतोय कारण की आधी लांब होता, आता तो जवळ आलाय. 2 चेंडू बाकी त्याला माहिती अटॅक केला जाईल आता. हो यावी फुल ऑन लाईनचा चेंडू, जिथे आपण पहिल्या सरळ बॅटीने केला, बॉल बॅक ड्राइव्ह, क्षेत्ररक्षक येतोय, चेंडू गॅदर करतोय, फेकतोय, चांगला थ्रो. गणेश शिंदे पहा फक्त 1 धाव इथे भेटली. बऱ्याचदा बाउंड्री लाईन वरून फेकी करत असताना खांदा दुखवला जातो, ती देखील काळजी बरेच खेळाडू घेतात. अशा वेळी फ्लाइटेड चेंडू टाकतात. ओ संधी होती विकेट किपर वाईट बॉल आहे. एक्स्ट्रा धाव. पहा खूप काही केलं जाईल. इंद्रजित पाटील दादाची दादागिरी पाहिली पहिल्या मॅच मध्ये. आता या मॅच मध्ये त्याला अडकवण्याचा प्रयत्न केला जाईल म्हणून विकेट किपर क्लोज झाला स्वप्नील. त्याला माहिती आहे क्लोज झाल्यानंतर या मॅच मध्ये अर्धा दबाव आपण बॅट्समन वरती टाकू शकतो. तोपर्यंत आपण पाहिलं बाबूभाई बस जातोय, थोडी चर्चा करतोय गोलंदाजासोबत. चर्चा केल्याने विषय मिटतात. कानमंत्र दिलाय बाबूभाईने थोडासा गोलंदाजाला. हो बॅट आपण पाहिली तर अगदी अगोदर बॅट फिरली गेली आणि बॅट स्विंग झाल्यानंतर बॅट खाली आली, त्यानंतर चेंडू अगदी आदळला शरीरावरती. जे टायमिंग होतं ते मिस झालं. या 2 षटकांचा खेळ इथे मात्र संपला गेलाय. 2 षटकांच्या अखेरीस 27 धावसंख्या. हे लॉर्ड्स तुम्ही पाहताय, शुक्रवारचा लॉर्ड्स. ही संपूर्ण आमची कमिटी, सर्व कॅप्टन, संपूर्ण कॉमेंट्री टीम, संपूर्ण ओमसाई टीम. हे लॉर्ड्स शनिवारचे सध्या दाखवले जातात ओमसाई एमटीसी इव्हेंटच्या माध्यमातून. शनिवारचे लॉर्ड्स बऱ्याच मॅचेस आहेत. 2 मॅचेस रविवारच्या वाढलेत त्याच्यामध्ये. रविवारचा लॉर्ड्स तुम्हाला समजेल मेगा फायनल. वैयक्तिक दुसऱ्या स्पेल साठी आलाय सध्या आपण पाहिलं तर गणेश शिंदे. वैयक्तिक दुसऱ्या संघाचं 3रं षटक घेऊन येईल.
आज खरं तर उन्हाचा पारा आपण पाहिलं तर जास्तच आज ऊन आहे, कारण की आज कालच्या पेक्षा जास्त आज उष्णता आहे. खेळाडूंना कौतुक केलं जाईल, खेळाडूंना मानलं जाईल, कॅमेरा मॅनचं कौतुक केलं जाईल, आमच्या प्रत्येक त्या घटकाचं कौतुक केलं जाईल. धावसंख्या 27 असताना, कारण की प्रत्येक जण उन्हामध्ये आपल्या टीमसाठी आपल्या संघासाठी आज बसून मॅच बघतोय, खेळतोय. पंचांचं कौतुक केलं जाईल, एवढ्या उन्हामध्ये ते उभे आहेत. पुढे येऊन खेळला यावेळी मात्र लपेटली बाई मिड विकेट रिझनला आहे खेळाडू. नितीनने पकडले यावेळी मात्र झेल. घडतंय काय, घडतंय काय, व्हॉट हॅपन? डेड बॉल. येस हा डेड बॉल आहे. अंपायर डेंजर झोन मध्ये आल्यामुळे डेड बॉल आहे का? येस येस. ओ यावेळी पहा संधी भेटली, चेंडू निघून जातोय सीमा रेषे बाहेर बाहेर बाहेर. व्हॉट अ स्ट्रोक. आधीचा चेंडू डेड बॉल दिला, कारण की ती स्टंप चिटकलेल्या होत्या, कदाचित तिथे त्या स्टंप्स नीट लागलेल्या नव्हत्या, त्यामुळे तो डेड बॉल दिला गेला आणि संधी भेटली. संधीचं सोनं केलं. जिंदगी हर किसी को एक मौका देती है, मौके पे लगा दिया चक्का. काय फटका खेळला विशाल गोडांबे भैया साहेब. त्याच्या बॅट मधून आलेला धमाका. नाव देखा ना ताव देखा, लगा दिया धमाका. आटे का भाव लगाया. काय फटका. 33 धावा. ओ बॅकफुटला जातो. लेट कट. पहिली धाव तर वेगाने कंप्लीट केली. क्षेत्ररक्षक पोहोचेल का? तोपर्यंत चेंडू आपण पाहिलं तर निघून जातोय सीमारेषेच्या बाहेर. आरबी डेव्हलपर्सचा येतोय दमदार चौकार. आता विशालने या मॅच मध्ये मात्र रंग दाखवायला सुरुवात केली. पहा बॅकफुटला गेला. लेट कट. जाग्यावरतीच खेळून काढला लेट कट. शेवटच्या क्षणाला बॅटीचा फेज ओपन केला. तदनंतर आपण पाहिलं तर चेंडू अगदी निघून गेला 4 धावेसाठी थर्ड मॅन रिझनला. ओहो सरळ बॅटीने धावा होता. ताडवा बॅटने धावा करण्याची गरज. घी अगर सीधी उंगली से निकले तो उंगली टेढ़ी क्यों करे. सरळ बॅटीने धावा येतात. ताडव्या बॅटने दुधारी तलवार लगी तो आबाद ने तो बर्बाद करणारा फटका बऱ्याच वेळा फलंदाज खेळत असताना चुकले जातात. विशाल 7 चेंडू 18 वर खेळतोय. धावसंख्या 37. प्रोजेक्टर स्कोर असाच खेळत राहिलं तर प्रोजेक्टर स्कोर ओमसा एमटीसी ने दाखवलं की कदाचित 74 होतील असं त्यांनी सांगितलंय. तब्बल 3 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे. ओहो ओहो चांगला चेंडू. अपील उचलल्या. स्वप्नील बॉडी लँग्वेज पहा. विशाल जड मनाने निघून चाललाय. गणेश शिंदेने चले जावचा इशारा केलाय आणि यावेळी मात्र कमबॅक करून या मॅच मध्ये वेगळा यू टर्न आणलाय विशाल गोडांबे. ज्याच्या बॅट मधून धमाके आले त्याला मात्र पुन्हा एकदा चुकतेच्या जोरावरती मात्र कट बिहाइंड विकेटच्या स्वरूपामध्ये माघारी केल्या. बॅटची घेतलेली चायनीज कट, लेमन कट अशा स्वरूपामध्ये मात्र विकेट किपरने पकडली जेल आणि स्वप्नीलने केला जल्लोष. सांगितलं येस. यावेळी मात्र एज लागले. आवाज आलाय जाऊ शकतोस तू पॅव्हेलियन मध्ये. सांगितलं तरी. धावसंख्या 37. लॉस ऑफ दी 1 विकेट. उदय खांडेकर काम करू नको. नजर हटून पण देत नाही तुम्ही. काय आवाज आहे किरण सर. ट्रॅफिक जाम केलं तुम्ही राव. वा उदय खांडेकर यार काय कमेंट टाकले लाईव्हला. फॅन आहेत असे जे असे आहेत की जीत में भी तेरे साथ हार में भी तेरे साथ. किरण सर तेरा फॅन हूं फॅन रहूंगा. असे आहेत शेवटपर्यंत. आवाज राहिला तरी फॅन, आवाज नाही राहिला तरी फॅन. हे असे फॅन आहेत काय. लाला चव्हाण आज आलाय. खूप बरं वाटलं. एवढ्या लांबून लाला देखील आज आलाय. आज शंतनू देखील आलाय. आज खूप मित्र आज भेटलेत या स्पर्धेमध्ये. नवीन बॅट्समन मैदानामध्ये ट्रॅव्हल झाला. बॉस शिवा द बॉस 40+ दिवा कोळीवाडाचं ते मैदान आजही या खेळाडूच्या खेळाला सलाम करतं. स्क्रीन वरती क्लोज दाखवलं जातं. एस बॅट घेऊन मैदानामध्ये उतरला. पहिली मॅच शांत राहिला. या मॅच मध्ये शांततेत त्याने बराच विचार केलाय.
विकेट करण्याचा प्रयत्न यावेळी मात्र आपण पाहिलं तर चेंडू वेगाने टाकला, अपील उचलण्याचा प्रयत्न जरूर केला. जास्त बाउन्स यावेळी मात्र आपण पाहिलं ज्या पद्धतीने बॅट स्विंग केल्या, पहा हाईट जास्त भेटली. हो बॅकफुटला जाऊन खेळण्याचा प्रयत्न, चेंडू वेगाने जातो लॉंग स्टॉपला. 2 खेळाडू आहेत चेंडूच्या मागावरती. विजय कोणाचा? चेंडूने अख्खी रेस गाठली आहे, सीमारेषा निघून जातोय 4 धावेसाठी. चौकार एज होती इथे. फटका आपण पाहिलं तर रिप्ले टेलिकास्ट मध्ये 41-41 धावा स्कोर कार्ड वरती. पाणी घेऊन लगेच मैदानामध्ये पोहोचतील, लगेच पोहोचा. तोपर्यंत पहा फटका खेळत असताना मागे वळून पाहिलं तर तोपर्यंत चेंडू निघून गेला 4 धावेसाठी सीमारेषेच्या बाहेर. 3 कॅमेरा अँगल यावेळी मात्र आपण पाहिलं तर प्रक्षेपण दाखवलं जात. एज होती बॅटची. स्क्वॅट कट करण्याचा प्रयत्न, विकेट किपर मागेच क्लोज होता. पहा 41 धावसंख्या, खाली बसून पाणी पिलं जात आहे. सध्या आपण पाहिलं तर डिहायड्रेशन होण्याचे चान्सेस आणि 41-41 धावसंख्या स्कोर कार्ड वरती सजली आहे. आज या मॅच नंतर टॉस घेतला जाईल, जिथे आपण पाहिलं तर श्री रेणुका देवी स्पोर्ट्स विपक्ष रॉयल किंग दोन्ही कॅप्टन्स तयार राहायचं. श्री रेणुका देवी स्पोर्ट्स आणि दुसऱ्या साइडला रॉयल किंग. रेणुका देवी स्पोर्ट्स या हंगामातला पहिला संघ मालक आहे जो पहिल्यांदा टीम घेतात, आणि रॉयल किंग या हंगामातले तिसरे संघ मालक आहेत. म्हणजे असे संघ मालक आहेत ज्यांनी 3 वेळा ही स्पर्धा खेळली आहे PTPL. रमेश पन्नास गेले 4 वर्ष आपल्यासोबत जोडलेत. असे बरेच संघ मालक आहेत जे गेले 3 ते 4 वर्ष असं आपल्यासोबत जोडलेत. त्याच्यामध्ये नवीन संघ मालक श्री रेणुका देवी स्पोर्ट्स या संघाची मॅच यानंतर खेळली जाईल. आमचे सुरेशजी कारळकर साहेब त्यांची ती टीम आहे, आणि दुसऱ्या साइडला रॉयल किंग अर्थातच आमचे रॉयल सुनीलजी देसाई. प्रकाश आलेत गोलंदाजीसाठी. सर्कल किंग 41 धावा. जय मॅचच्या दिशेने प्रकाश आलाय सध्या. पुढे येऊन केल्याचा प्रयत्न, सुरेख फटका मनगटाच्या साह्याने आहे क्षेत्ररक्षक प्रथम झेल. प्रकाशाला प्रकाश टाकला आणि या उजेडामध्ये आणखीन एक अविस्मरणीय कॅच पकडली गेली. दादाची दादागिरी यावेळी थांबवली गेली. त्याने मात्र 17 धावा करून मात्र या मैदानातून पॅव्हलियनच्या दिशेने येतोय. हा फटका चांगला खेळला होता दादा. मनगटाच्या साह्याने हेलिकॉप्टर बाहेर काढला, खोदून काढला होता. चांगली झेल यावी सूरजने पकडली. सागरने SI ट्रॉफीचा ओनर आहे, त्याच्या माध्यमातून ही झेल पकडली गेली. सागरकडे ट्रॉफ्या बऱ्याच आहेत, दुकान आहे अख्ख्या ट्रॉफीचं, पण त्याला पाहिजे PTPL ची ट्रॉफी. ही खासियत आहे यार. प्रथमेश शेजवळ बसलाय. बॅट खूप आहेत रुद्र स्पोर्ट्सच्या, पण त्याला बेस्ट बॅट्समनची बॅट पाहिजे. आणि स्ट्राईकला सध्या आपण पाहिली तर ऋषी येस सोडून दिला चेंडू. नो बॉलचा इशारा, बाहेर पडला तर चेंडू आपण पाहिलं तर अगदी नो बॉल यावेळी मात्र घोषित केला. येणारा चेंडू फ्री हिटचा असेल. येस ऋषी पहा फ्री हिटचा चेंडू. हो अभिनय हेलिकॉप्टर बाहेर काढला, पाय घसरला, पुन्हा उठून उभा राहील, पुन्हा जागेवरती उभा राहील. बॅट ड्रॅग करतोय लगेच. एक क्रिकेट आहे, घसरलात पडलात उठलात तरी तुम्हाला लढावं लागेल. संकट तुम्हाला थांबवायला येत नाही. पहा रिप्ले टेलिकास्ट, काय फटका यावेळी खोदून काढण्याचा प्रयत्न.
यॉर्कर टाकण्याचा प्रयत्न. वड बॉल पहा पहा खोदून काढला अक्षरशः. रिप्ले टेलिकास्ट पहा. ओमसा एमटीसी यार क्लास आहे. ओहो सुरेख चेंडू. चांगला चेंडू. अपील उचलतोय. सातत्याने दबाव टाकण्याचा प्रयत्न. हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा हुकला तो संपला. मागे उभा यष्टीरक्षक तुझा डाव संपवायला. उभा यष्टीरक्षक मागे डाव संपवायला. चॉप करण्याचा प्रयत्न. चेंडू अक्षरशः दूर घेत माती उडवत निघून जातोय. ब्लॉक चेंडू. सुरेख फटका उचलला फेकून दिला. रुद्र स्पोर्ट्स निघून जातोय 6 धावांसाठी. धमाका षटकार. वॉट अ स्ट्रोक. प्रथमेश शेजवळ मागेच बसला 12th मॅन म्हणून. रुद्र स्पोर्ट्सचा ओनर. 48 धावा स्कोर कार्ड वरती 2 विकेट गेल्या आणि त्याने लगेच सांगितलं सर ऋषीच्या हातामध्ये बॅट आहे तिचं नाव रुद्रच आहे म्हणून की काय. रुद्र स्पोर्ट्स हा षटकार. आपली माणसं मोठी करायला शिकलं पाहिजे. आपण आपोआप मोठे होऊ. 48 लॉस ऑफ द 2 विकेट्स. 48 धावा. काय फटका खेळलाय ऋषीने. लाजवाब. यॉर्कर खोदून काढण्याचा प्रयत्न. प्रकाशचं कौतुक का नाही करायचा. कारण की सुमित आतापर्यंत परफेक्ट ब्लॉक चेंडू. टो क्रशर वाईडिश यॉर्कर. आतापर्यंत त्याने तब्बल 3 चेंडू हे यॉर्कर टाकलेत. एखादं 1 रुपयाचं नाणं ठेवावं आणि त्यावरती टप्पा टाकावा अशी गोलंदाजी. या फटका घेण्याचा प्रयत्न. टायमिंग जुळलं नाहीये. चेंडू कव्हर रिजन मध्ये जरूर जातोय. एक धाव तर कंप्लीट केले. नकार दिला. एकाच धावेती समाधान. तब्बल या ओव्हर मध्ये 8 धावा खर्च करून 1 विकेट घेतल्या. चांगली गोलंदाजी प्रकाश कुंभारची या प्रकाश लोहारची या स्पेल मध्ये राहिल्या. 4 षटकांचा खेळ संपलाय आणि 4 षटकांची अखेरीस धावसंख्या 49 49. थोडासा स्पीडअप घेऊयात. टीम मीटिंग थोडीशी थांबवूयात आणि 1 ओव्हर लगेच आपण संपूयात कारण की फक्त 5 मिनिटं तुमच्याकडे बाकी आहेत आणि या 5 मिनिटांमध्ये ओव्हर संपवावी लागेल. 49 धावा स्कोर कार्ड वरती. शिवा द बॉस नॉन स्ट्रायकिंगला उभा आहे. मात्र ऋषिकेशने दुसऱ्या साईडला आपण पाहिलं तर जागा सांभाळली आहे. डायमंडचा हा देखील आणखीन एक डायमंड प्लेयर आहे ऋषी. त्या ग्राउंड मी ग्राउंड नाही बोलते फॅक्टरी होती जिथे खेळाडू तयार केले जात होते. डेबेवाडी पोलीस ग्राउंड तयार केले फॅक्टरी होती ती. या खेळा जे कृष्णा सातपुते सारखे सर आज त्या मैदानामध्ये खेळून त्यांचा खेळ म्हणजे जे पाहिला ज्यांनी त्यांचा खेळ ते इतिहासाचे साक्षीदार झाले. त्या असे ते मैदान जिथे घडले गेले. आज बरेच PTPLचा लोगो पाहत आहे. आमचे सचिन कुंभार हे PTPLच्या लोगोचे ग्राफिक डिझायनर. ओ फटका. सुरेख फटका खेळून काढला. पहिल्यांदा असं दाखवलं की या मागच्या दाराने दार उघडे आणि जसा चेंडू आला तसा दार बंद केल्याने लगावला त्याला. मात्र 4 धावेसाठी चौकार. व्हॉट अ स्ट्रोक यार. काय फटका खेळलाय. आधी लालच दाखवली आणि त्यानंतर सांगितलं नाही भाई लालच बुरी बात आहे. पहिल्यांदा ओपन केलं मागचं दार आणि हळूच खेळून काढला. कंबर पूर्णपणे वाकून हा फटका खेळला. लवचिकता असावी आणि अशी असावी. पहा रिप्ले टेलिकास्ट. काय कंबर वाकवले. मोडलाय पूर्णपणे खेळलाय. लवचिकता असावी. गौतमीपेक्षा जास्त लवचिकता असावी क्रिकेटमध्ये. हो पुन्हा एकदा यावेळी मात्र पॅडल स्वीप करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे. चेंडू पर्यंत पोहोचतोय. पकडतोय पडतोय बसलाय उठून उभा राहील. आता फेकेल चेंडू. डायरेक्ट ड्रॉ. 54 धावा आतापर्यंत शिवा द बॉस 2 चेंडू खेळलाय. 4 धावा त्याच्या अकाउंट मध्ये जमा झालेत. त्याला आहेत तब्बल 4 चेंडू आणि लगेच आपण पाहिलं तर बाबूभाई चर्चा करतोय. बाबूभाईला शिवा बॉसचा खेळ जवळून माहिती आहे म्हणून त्याने लगेच कानमंत्र दिला. उचललाय उचलून फेकून दिलाय. सीमा रेषे बाहेर बाहेर बाहेर. व्हॉट अ स्ट्रोक. काय फटका खेळलाय बॉस. शिवा द बॉस या उन्हामध्ये या तळपत्या लोखंडावरती जेवढी हातोडी तुम्ही माराल तेवढा तुम्हाला आकार भेटेल आणि तेवढाच उकार दिला जाईल. आकार कशाला धावसंख्येला उकार कशाला धावसंख्येला. जो दिलाय 60 धावसंख्या 60.
काय फटका खेळला यार, काय लांब मारलाय, उचललाय, फेकून दिलाय. देहबोली पहा त्याची. रेड कॅप परिधान केले. रेड कलर इज ऑलवेज नॉट अ डेंजर कलर. आणि केट इज कलर ऑल्सो लव. प्रेमाने लगावून दिला हा फटका. बॅकफुटला यावेळी चेंडू आपण पाहिला, स्लिप आहे, चेंडू निघून जातो, त्याच्या बोटाला चटका देऊन यावेळी मात्र अक्षरशः 4 धावांसाठी दिवसा ढवळ्या. यावेळी मात्र या धावांच्या चोऱ्या केल्या जातात आणि जिथे मात्र धावसंख्या 64 64च्या घरामध्ये जाऊन पोहोचते. 64 धावसंख्या पहा. चांगला बाउन्स भेटला होता, अतिरिक्त बाउन्स भेटला होता सुरेशला. खेळला स्वतःला, लगेच पोझिशन लगेच चेंज केल्याने चांगला प्रयत्न तिथे राहिला चेंडू डाईव्ह करून लगावून. पुन्हा एकदा उचललाय, खाली मान, चेंडूकडे बघत पण नाहीये, जणू त्याला विश्वास आहे. या चेंडूवरती स्टॅम्प लावला 6 धावांचा, उचलला फेकून दिला. 6 धावांसाठी येतोय पुन्हा एकदा षटकार. व्हॉट अ स्ट्रोक. रिप्ले टेलिकास्ट पाहूयात. पहिला बघितला, जसा आवाज आला त्याच्या कानापर्यंत तसा त्या चेंडूकडे बघितलं पण नाहीये. त्याला माहिती आहे विश्वास असा असावा. सध्या गळ्यात घातलेल्या सोन्याच्या चैनीवरती पण शंका घेतली जाते. फटका असा लगवायचा की शंका आलीच नाही पाहिजे. चेंडू पोहोचून गेला 6 धावांसाठी. 70 धावा, 70 ऑन अ स्कोर कार्ड. व्हॉट अ स्ट्रोक. लहू जाधव सर पहा, ज्यांच्याकडे खेळाडूंची कुंडली असते ते सांगतात एकमेव बॅट्समन आहे या सीझन मध्ये ज्याच्या नावावरती 250 आहेत. असा एकमेव बॅट्समन आहे या पाटण टेनिस क्रिकेटचा. मोहरख्या उचलला पुन्हा एकदा मिड विकेट रिजनला. चेंडू वेगाने जातोय, पहिली धाव तो वेगाने कंप्लीट केली. दुसऱ्या साईडला ऋषीने जागा सोडली, फेकी दुसऱ्या साईडलाच केली जाते. तोपर्यंत मात्र येस, यावेळी मात्र 2 धावा अगदी वेगाने कंप्लीट केल्या जातात चित्त्याच्या चपळाईने. 5 षटकांचा खेळ म्हणजे पहिली इनिंग होते समाप्त. धावसंख्या 72च्या घरामध्ये जाते. 72 लॉस ऑफ दी 2 विकेट्स. 73 धावेचं आव्हान या मॅच मध्ये दिलंय. आणि जाऊयात आपण टॉस साठी, जिथे आपण पाहिलं तर टॉस साठी श्री रेणुका देवी स्पोर्ट्स आणि रॉयल किंगचे दोन्ही कॅप्टन्स जोडले जातील. आणि टॉस अगदी थोड्या वेळामध्ये आपण करूयात. मी विनंती करेल दोन्ही कॅप्टन्स आपण या. वेलकम आमचे गुरुवर्य दत्तात्रयजी म्हात्रे सर. मला माहिती आहे तुम्ही मीटिंग मधून आणि कामामधून खूप वेळ काढून इथपर्यंत आलेला. विनंती करेल या कॉमेंट्री बॉक्स मध्ये आपलं स्वागत आहे. विजय दादा शेवाळे, विजयजी शेवाळे, मी विनंती करेल विजय दादा आपल्या शुभ हस्ते आम्ही या मॅचचा टॉस घेतोय. प्लीज या आपण. थँक्यू सो मच किरण सर. चला या दोन्ही संघाचे कर्णधार जिजा टायगर, विपक्ष रॉयल किंग, विपक्ष रेणुका देवी स्पोर्ट्स टेटवेवाडी. एका बाजूला जर पाहिलं तर सचिन आसवले, सचिन काटकर, दोन्ही रिजंट क्रिकेटर आपण पाहतोय. विनोद शेवाळे साहेबांच्या शुभ हस्ते नाणेफेक केली जाते. स्विंग द कॉइन. हेड इज अ कॉल, इट इज अ टेल. मान्यवरांचा आभार. प्रथमतः अभिनंदन, नाणेफेक जिंकले. निर्णय काय असेल? आम्ही फील्ड फर्स्ट घेऊ. बॉलिंग. नक्कीच 5 षटकांची लढत. समोरचा संघ जर पाहिलं तर रेणुका स्पोर्ट्स टेटवेवाडी संघ आहे. आणि या दोन्ही संघाबद्दल विचार करायचं गेलं तर आपलं 3रं पर्व त्यांचं पहिलं पर्व आहे. परंतु पहिल्या सामन्यामध्ये जर आपल्या संघाचा खेळ कसा राहिलाय आणि या काही चुका झाल्या त्या नक्की या सामन्यामध्ये सुधारण्याचा प्रयत्न असेल. नक्कीच ज्या चुका झाल्या त्या आम्ही सुधारू या सामन्यामध्ये. आणि या संघाची बांधणी कशी राहिली आहे आणि संघ मालकांची साथ कशी आहे आपल्याला? चांगले आहे. जे आहेत 11 खेळणारे, जे इन आहेत इनमध्ये, ते सगळे प्लेयर चांगले आहेत आणि ओनर तर ॲज वेल गुड. प्लेइंग 11 बेस्ट आहे. प्लेइंग 11 प्रॉपर बांधणी झाले. कॉम्बिनेशन अजून काही प्रॉपर बसलं नाही, बट या इनिंगमध्ये आम्ही करून दाखवू. शेवटचा प्रश्न विचारेन. पाटण तालुका प्रीमियर लीग 4थं पर्व, आजचा 2रा दिवस. आयोजन कसं वाटलं आणि खेळपट्टी आणि मैदानाबद्दल काय सांगाल? नक्कीच आयोजन सुंदर आहे. वर्षानुवर्षे आयोजनामध्ये नक्कीच फरक होतोय, बदल होतोय आणि नेहमीच वाढ दिसते.
तर सुंदर आहे आणि खेळपट्टी आहे साजेल अशी आहे. बॅटिंग परफॉर्मन्स होत आहे, बॉलिंगसाठी पण बेस्ट आहे, सुंदर आहे. खूप सारे शुभेच्छा असतील. सचिन आसवले, लेदर क्रिकेटचा अनुभव. प्रथमतः फलंदाजी करायची आहे, 5 षटकांची लढत, काय लक्ष सेट केलंय मनात? 70-80 प्लस. नक्कीच काल जर पाहिलं तर 100 धावा धावफलकावरती ठोकल्यात. तो विक्रम देखील नक्कीच तोडला जाईल, परंतु पहिल्या सामन्यात विजय मिळवलाय, संघाचा आत्मविश्वास दुणावलाय. काय सांगाल आपल्या संघाबद्दल आणि संघाच्या बांधणीबद्दल? सर्वजण यंगस्टर आहेत आणि जे वरती खेळत आहेत ते खूप चांगले प्लेयर आहेत. आमची बॅटिंग लाईन पण खूप चांगली आहे आणि स्कोर जास्तीत जास्त करण्याचा आम्ही प्रयत्न पण करू. पीटीपीएलचा 14 पर्व आहे, आजचा दुसरा दिवस. कसं वाटलं आयोजन? आणि या पाटण टेनिस क्रिकेट आज एका वेगळ्या उंचीवर जात आहे, काय सांगाल? पाटण क्रिकेट हे उंचीवरती जायला नाही खूप गेलेलं आहे. कारण बाकी तुम्ही दुसरीकडे खेळायला बघता, तालुक्याचे तुम्ही टुर्नामेंट बघता एवढे चांगले होत नाहीत. आमच्या इकडे आम्ही खेळतो ठाण्यामध्ये, ते पण ओपनचे टुर्नामेंट पण असे होत नाही. तर एवढा मोठा प्लॅटफॉर्म हा शिवानी दिलेला आहे, त्याच्याबद्दल सर्वांसाठी काँग्रेस. नक्कीच हे यश आहे शिवा जाधव बॉस आणि संपूर्ण पाटण टेनिस क्रिकेट कमिटीचं. नाणेफेक झाले, रॉयल किंग संघाने नाणेफेक जिंकून प्रथमतः गोलंदाजी स्वीकारले. चला जाऊया कॉमेंट्री बॉक्स मध्ये, मायक्रोफोन वरती जोडले जातील गणेश बोरगे सर. धन्यवाद. अगदी मात्र परिवर्तन निसर्गाचा नियम आहे. आपण आपले गुरुवर्य या पाटण तालुका टेनिस क्रिकेट मध्ये आणखीन एक मखमली आवाज अर्थातच दत्तात्रयजी म्हात्रे सर यांच्या वाणीमधून ऐकूयात या मॅचची संपूर्ण कहाणी. तर करूयात त्यांचं स्वागत आणि त्यांच्या वाणीमधून ऐकूयात कशा पद्धतीने 73 धावा रोखल्या जातात, केल्या जातात, काय घडते काय बिघडते, ऐकूयात दत्तात्रयजी म्हात्रे सर यांच्या आवाजामध्ये. थँक्यू सो मच. पाटण तालुका प्रीमियर लीग 4थं पर्व आणि 4थ्या पर्वामध्ये आपलं सर्वांचं मनपूर्वक स्वागत. खरं तर खूप चांगली स्पर्धा, ज्या स्पर्धेमध्ये 12 संघ, 12 संघाचे 12 संघ मालक, 12 आयकॉन, 12 चॉईस प्लेयर्स आणि 156 खेळाडूंचा भरणा असलेला पाटण तालुका प्रीमियर लीग. पहिला बॉल ऑन साइडला टर्न केलाय, इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक आणि पहिल्या बॉलवर आली एक सिंगल. 73 धावांचं फार मोठं भलं मोठं लक्ष घेऊन कोयना सुपुत्र राहुलजी पेंढारकर यांची टीम, माननीय शशीभाऊ जाधव यांच्या नावाने ही टीम सध्या खेळत असताना आपल्याला पाहायला मिळते. पाटण तालुका प्रीमियर लीग, भरपूर काही खर्च या पाटण तालुक्या प्रीमियर लीगच्या माध्यमातून आणि भरपूर चर्चा या स्पर्धेची राहिली. गेल्या कालपासून या स्पर्धेचे आम्ही अपडेट घेत आहोत. MTC लाईव्हच्या माध्यमातून अप्रतिम प्रक्षेपण तुमच्यापर्यंत, संपूर्ण आमच्या या प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्याचं काम चालू आहे. हाफ ट्रॅकर बॉल पूल केला, मिड विकेटच्या झोन मध्ये क्षेत्ररक्षक बॉलवर आले, वाऱ्याच्या वेगाने जजमेंट खूप चांगलं, त्यांनी जल्लोष केला. पहिल्या बॉलवर दुसऱ्या बॉलवर मिळालाय धक्का. विशाल गोडांबे बॅक टू डग आउट. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता जल्लोष केला जातोय. गोलंदाज तयार, रिलीज ऑफ द डिलिव्हरी अप्रतिम. हाफ ट्रॅकर बॉल त्याला पूल केला, फिरवलाय पूर्णपणे. डिस्टन्स भरपूर कव्हर करणं अपेक्षित होतं, तेवढं केलं नाही बॅट्समनच्या, आणि तिथे मात्र दर्जेदार झेल पकडला जाताना हा जल्लोष पहा MTC लाईव्हच्या माध्यमातून पुन्हा एकदा तुमच्यापर्यंत पोहोचवलं जाते. आणि यासाठी जाणली जाते MTC लाईव्ह. ओमसाई MTC 2 वर्षामध्ये भरपूर काही प्रगती या MTC लाईव्हच्या माध्यमातून करण्यात आलेली आहे. आणि कशी झाली हे तुम्ही आमच्या ऑन स्क्रीनवर पाहू शकताय. 4 कॅमेरे या स्पर्धेसाठी कालपासून आम्ही अपडेट घेत आहोत. हे मैदान खरं तर अक्षरशः जसं फुलांनी सजवावं तशा पद्धतीने हे मैदान पूर्णपणे फुलवून गेले. नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय प्रकाश. गणेश शिंदेची विकेट गेल्यानंतर नवीन खेळाडू मैदानामध्ये दाखल झालाय प्रकाश लोहार. आज खरं तर प्रत्येकाने अगदी चाळण लावून प्रत्येक खेळाडू या पाटण तालुक्यामध्ये घेतलेला आहे. इथे मात्र पहा फाईन लेगला बॉल जातोय, अगदी वेगाने क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचतो. तोपर्यंत एक सिंगल अजूनही ऍड केली जाईल. सिंगल नंतर स्कोर कार्डवर आपण विचार केला तर लागल्या धावा 2, 1 गड्याच्या मोबदल्यानंतर. खूप सारी चांगली स्पर्धा आपण पाहतोय. पाटण तालुका प्रीमियर लीग अगदी कित्येक किलोमीटरचा प्रवास करून मुंबईमध्ये आले, मुंबई पाहावयास गेलो आणि मुंबईकरच होऊन बैसलो अशी परिस्थिती आपल्याला पाहायला मिळते. आणि त्याच नवी मुंबईच्या क्षेत्रामध्ये ही पाटण तालुका प्रीमियर लीग 4थं पर्व, पहिलं पर्व गाजवलं होतं पाटण तालुका प्रीमियर लीगचं, जे मिस्टर PTPL रणजित जाधवने. दुसरं आणि तिसरं पर्व 2022 आणि 2023 राजेश कुराडेने गाजवलं होतं. या वर्षी मिस्टर PTPL कोण होईल ती उत्कंठा उद्याच्या दिवसाला मात्र तुमची संपेल, परवाच्या दिवसाला संपेल. यावेळी मात्र
हाफ ट्रॅकर बॉल अगदी एक्स्ट्रा कव्हरला फेकून काढलंय. बॉल वन बाउन्स सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा. इट्स अ 4 रन. 4 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. ऍक्शन रिप्ले मध्ये पुन्हा एकदा तुम्ही पाहू शकतात सागर दत्ता यांचा बॉल थोडस बॅकफुटला गेलाय. थोडीशी उसळी दिली होती आणि त्यानंतर बॉलला फिरवलं गेलंय. एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये 1 बाउन्स. थोडस जोर जर लावला असता तर नक्कीच हा षटकार या ठिकाणी पाहायला मिळाला असता. पहा 12 संघ खेळताना तुम्हाला पाहायला मिळतात. प्रत्येकाने अप्रतिम खेळाडू, अगदी दर्जेदार खेळाडू, परंतु तेवढाच दर्जेदार तुम्हाला खेळ मात्र करावा लागेल. उत्तम खेळाडू निवडलेत परंतु अतिउत्तम खेळ तुम्हाला करावा लागेल या PTPL 4थ्या पर्वामध्ये जर तुम्हाला आपली छाप सोडायची असेल. दत्ता पुन्हा एकदा तयार. आडव्या बॅटनं मारायचा होता मिड विकेटच्या झोन मध्ये परंतु शिवा जाधवने बॉल कलेक्ट केला. या बॉलवर आलाय 0 रन्स. बिंदी गेंद. हा आलाय डॉट बॉल आणि डॉट बॉलच्या प्रतीक्षेमध्ये 73 धावांचं फार मोठं लक्ष आहे. कोयना सुपुत्र या संघाकडे आयरिया फायटर्स या संघाने ठेवलं गेलं आणि त्या संघ धावांचा पाठलाग करत असताना 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये आतापर्यंत 6 धावा स्कोर कार्डवर. पल्ला अजून फार दूर आहे. दिल्ली अभी बहुत दूर आहे. पुन्हा एकदा मिड विकेटला अगदी स्लॉट मध्ये टाकला होता. मिड विकेटच्या झोन मध्ये बॉल जात सीमारेषा. टाटा बायबार युजित षटकार. या षटकारानंतर 12 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. अप्रतिम फटका शेवटच्या बॉलवर या ठिकाणी पाहायला मिळाला. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये प्रकाशने बॉलला फिरवून टाकलं आणि या मिड विकेटच्या झोन मध्ये देखना फटका. यावेळी आपण पाहतो डिस्टन्स देखील फार मोठा कव्हर केलाय. हे मैदान जर तुम्ही पाहिलं तर मैदानाच्या चारही बाजूला म्हणजे 360 डिग्री पूर्णपणे तुम्हाला खुलं आहे. आज मात्र तुम्ही मनोसक्त खेळू शकता आणि आपल्या आयुष्यातील एक बहारदार खेळ तुम्ही करू शकताय. पहा ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून MTC लाईव्ह ची खासियत आहे. हे पहा आमचं व्यासपीठ दाखवण्याचं काम केलं जातं ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून. अक्षय मात्रे आणि त्यांची संपूर्ण टीम यासाठी सज्ज आहे. आमचे विजयची माने हॅपी वाली फिलिंग त्यांचं या ठिकाणी शुभागमन झाले. या स्पर्धेच्या माध्यमातून आपलं देखील सहर्ष स्वागत. भरपूर काही खरं तर मेहनत या स्पर्धेच्या माध्यमातून घेतली गेली. संपूर्ण टीम जर आपण पाहिलं तर भरपूर दिवस या स्पर्धेची तयारी करत होते आणि त्याच मेहनतीवर ही स्पर्धा तुमच्या समोर रंगत असताना आपल्याला पाहायला मिळते. पहा या शेवटच्या बॉलवर आला षटकार. नवीन गोलंदाज दुसरं षटक घेऊन मार्गस्थ होईल आणि आता स्ट्राईकला आपण पाहतोय बॅट्समन प्रकाश. शिवा जाधव गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळतील. पाटण तालुक्याचे बॉस. भरपूर सारी मेहनत पाटण तालुक्यासाठी ज्यांच्या माध्यमातून केली गेली परंतु आज क्रिकेट आणि यावर्षी सत्रामध्ये शिवा जाधव भरपूर फॉर्म मध्ये राहिलेत आणि गोलंदाजीचा भार करण्यासाठी आता आर्या फायटर संघाच्या माध्यमातून पहिला बॉल. हाफ ट्रॅकर बॉल फक्त दिशा दिली आणि एक सिंगल जरूर प्राप्त झाली. 7 या सिंगल नंतर आपण पाहू शकता 13 धावा स्कोर कार्डवर लागल्यात. 1 विकेटच्या पतनानंतर दुसरे षटक मार्गस्थ. 12 संघ आपल्याला या स्पर्धेच्या माध्यमातून खेळताना पाहायला मिळतील. आता आपण पाहिला आर्या फायटर संदीपजी साळुंके यांचा संघ आहे तर कोयना सुपुत्र माननीय शशीभाऊ जाधव यांचा संघ. राहुलजी पेंढारकर साहेब पुरस्कर्ते आहेत या संघाचे आणि त्यांच्या माध्यमातून हा संघ समोर तमाम क्रीडा रसिकांचं लक्ष या स्पर्धेच्या माध्यमातून नक्कीच असेल. शिवा जाधव पुन्हा एकदा तयार. हा बॉल ऑन साइडला टर्न केला. क्षेत्ररक्षक तिथे कोणताही नाही. बॉल फ्लॅट सिक्सर. पंचांचा इशारा आलाय. हा बॉल षटकारासाठी. 6 धावा अजूनही ऍड होतील आणि अशाच धावसंख्येची गरज आहे. आता मी म्हणेन कोयना सुपुत्र राहुलजी पेंढारकर साहेब यांचा हा संघ आपल्याला पाहायला मिळतोय. आता कमबॅक करेल की काय कारण 73 धावांचं फार मोठं लक्ष आहे. लक्षाचं पाठलाग करत असताना आतापर्यंत आले 3 षटकार या इनिंग मध्ये. अजून काही षटकारांची अपेक्षित असेल कोयना सुपुत्र ही टीम. आणि आता आपण पाहिलं तर सागरच्या बॅट मधून हा पहा ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकताय. पुन्हा एकदा शिवा जाधव तयार. फुलरलेनचा बॉल फुल टॉस करून खेळलाय. बॉलला पाठवून दिलाय. क्षेत्ररक्षक आहे तो बघतच राहिलाय कारण बॉल गेला सीमारेषा पार. बॅक टू बॅक आलेला हा दुसरा दर्जेदार षटकार. ऍक्शन रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता. पुन्हा एकदा पहा राऊंड द विकेट. त्यानंतर मात्र फुलरलेनचा बॉल गुडघे टेकलेत आणि बॉलला पाठवून दिलाय. डीप लॉंग ऑनच्या डोक्यावरून बॉल सीमारेषा पार षटकारासाठी या ओव्हर मध्ये आलेत. आतापर्यंत 2 षटकार. पहिल्या बॉलवर सिंगल. दुसरा षटकार. तिसरा षटकार. चौथ्या बॉलवर काय. पुन्हा एकदा गती परिवर्तन केलं गेलं होतं फसवा परंतु दिशा काय आहे पंच आपल्याला कळवतील. तोचपर्यंत यष्टिरक्षकाकडून झाली चूक आणि या चुकीला इथे माफी नाही कारण तुम्ही खेळत आहात PTPL क्रिकेटचा महासंग्राम.
यस पंचांचा इशारा 4 धावांचा आलाय बाईच्या स्वरूपात या ठिकाणी 4 धावा आपल्याला पाहायला मिळतात. धावा कशा काय येईना आता कोयना सुपुत्र या टीमला धावांची प्रचंड गरज आहे आणि त्या चौकाराच्या रूपाने या ठिकाणी धावा देखील प्राप्त झाल्यात. पहा ऍक्शन रिप्ले मध्ये 2 क्षेत्ररक्षकांना भेदून बॉल सीमारेषेच्या बाहेर चौकार. 4 बॉलचा खेळ 1.4 ओव्हरचा खेळ संपन्न झालाय. भरपूर स्पर्धा या भरपूर चर्चा या स्पर्धेची मोठ्या स्वरूपात राहिलेत. 12 संघ आपल्याला पाहायला मिळतात. दर्जेदार खेळाडू कालचा दिवस देखील अक्षरशः काही खेळाडूंनी गाजवला. ऑन साइडला फ्लिक करण्याचा प्रयत्न क्षेत्ररक्षक आहे त्याच्याकडून हलकीशी चूक होते. कॅच मात्र ड्रॉप झाली जाते आणि इथे मात्र 1 धाव दरम्यानच्या काळामध्ये दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून पूर्ण केली जातात. जेव्हा जेव्हा क्रिकेटचा विचार येतो पहा क्रिकेट हा सांघिक खेळ आहे मित्रांनो. तुम्हाला प्रत्येकाला आपले योगदान तर द्यावंच लागेल. कारण जसं पहा एखादा अभंग म्हटलं जातं की जसं हार्मोनियमची साथ असते वादकाची साथ क्रिकेटला मात्र तुम्हाला क्षेत्ररक्षकांची साथ देखील तेवढीच महत्वपूर्ण आहे. गोलंदाज काय करेल हा प्रश्नचिन्ह नक्कीच आहे. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. समोर आहे प्रकाश. 2 बॉलवर आतापर्यंत खेळतोय प्रकाश. त्याच्या स्लॉट मध्ये बॉलला फेकून दिलाय. व्हॉट अ फॅन्टास्टिक शॉट. इट्स अ ह्यूज मॅक्सिमम. पंच डिसिजन बाउंड्री चौकार. तर पहा रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकतात एमटीसीच्या माध्यमातून दूध का दूध पाणी का पाणी तुमच्यापर्यंत पहा शिवा जाधव यांचा बॉल प्रकाश स्ट्राईकला आणि इथे मात्र भिरकवून दिले. बॉल लेग स्ट्रिकला होता आणि त्या बॉलला नियोजित स्थळी मात्र पाठवलं गेलं. नक्की प्रश्नचिन्ह काय. यस 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि चौकार देखील आलाय. सुरुवातीला वाटलं होतं भरपूर काळ हवेमध्ये हा बॉल राहिलाय आणि हा षटकार असेल असं वाटलं होतं परंतु एलिव्हेशन थोडंसं जास्त होतं. डिस्टन्स थोडा कमी कव्हर केला. 1 बाउन्स बॉल सीमारेषेच्या बाहेर आणि आता स्कोर कार्ड वर लागले 34 धावा ऑन स्कोर कार्ड आफ्टर कम्प्लिशन ऑफ सेकंड ओव्हर. 18 बॉल मध्ये अजूनही 39 धावांची आवश्यकता आहे. पहा पाटण तालुका या तालुक्याचं म्हटलं तर साताऱ्याच्या मिशीत आणि सह्याद्रीच्या कुशीत वाढलेलं निसर्गरम्य ठिकाण म्हणजे कोणतं तर सातारा पाटण तालुका. पहा आमच्या एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून ड्रू व्ह्यू तुमच्यापर्यंत ऐरोलीचा परिसर दाखवला जातोय आणि ब्रिज दाखवला जातोय. पहा संपूर्ण ही खाडीचं देखील दृश्य तुम्ही पाहू शकताय. ज्या खाडीच्या किनाऱ्यावर हे खरं तर मैदान वसलेलं आहे ते संपूर्ण ड्रोन व्ह्यूच्या माध्यमातून संपूर्ण चित्र तुमच्या स्क्रीनवर तुम्हाला पाहायला मिळतात. म्हणजे जे घर बसले पाटणमध्ये जे आमचे क्रीडा दर्शक या मॅचचा आनंद घेत आहेत त्यांच्यासाठी संपूर्ण नवी मुंबईचं चित्र आमच्या एमटीसी लाईव्हच्या माध्यमातून. अजून या 12 बॉलचा खेळ शिल्लक. 18 बॉल आणि 18 मध्ये करायच्यात 39 धावा. आतापर्यंत 12 बॉल मध्ये झाल्यात 34 धावा. अशक्य ते शक्य करून दाखवावं लागेल. कठीण परिस्थितीशी जो संघर्ष करतो तोच तर योद्धा असतो आणि दोन्ही खेळाडू हेच सांगतात आय लाईक वॉर बिकॉज आय एम द वॉरियर. हा देखील बॉल शरीराचा वेध घेणारा बॉल इथे मात्र पूर्णपणे फसगत झाली. गोलंदाज पुन्हा एकदा वापरला जातो. पहिला षटक दत्ता यांनी हाताळलं होतं. पुन्हा तिसरं षटक कारण पहिलं षटक त्यांनी हाताळलं होतं त्यांच्यावर विश्वास दाखवला होता आणि तिसऱ्या षटकासाठी देखील त्यांनाच पाचारण करण्यात आलेलं आहे. 34 धावा 35 धावा स्कोर कार्ड वर लागल्यात. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदलाव आता 17 मध्ये करायचे आहेत. 38 धावा. मी म्हणेन दोन्ही बाजूने मॅच झुकलेले 50-50 दोन्ही संघांना चान्स आपल्याला पाहायला मिळतोय. दत्ता पुन्हा एकदा तयार. प्रकाश यांच्यासाठी हा बॉल आपण पाहू शकताय अलॉंग द कार्पेट. तिथे मात्र क्षेत्ररक्षक आहे डीप स्क्वेअर लेगला त्याच्याकडून झाली चूक. बॉल गेला सीमारेषेच्या बाहेर. पंचांचा इशारा आलाय. 4 रन्स चौकार. अशा प्रकारच्या चुका तुम्ही करू शकणार नाही कारण ही पीटीपीएल आहे. आज तुम्हाला गावासाठी नाही तुम्हाला नावासाठी नाही आज तुम्हाला संघ मालकासाठी खेळायचं आहे आणि संघ मालक मात्र अगदी डोळ्यात तेल घालून या मॅचचा आस्वाद घेत आहेत. पाहत आहेत कोणाची कशी कामगिरी होते. त्यामुळे आज तुम्हाला संघ मालकासाठी खेळावं लागेल. या 4 नंतर आपण पाहू शकता 39 धावा. पहा रिप्ले मध्ये तुम्ही पाहू शकता कशा पद्धतीने मिसफील्ड झाली. दत्ता पुन्हा एकदा तयार. प्रकाश यांच्यासाठी हा बॉल अगदी भवऱ्यासारखे घरकन फिरवून बॉल मिड विकेटच्या डीप स्क्वेअर लेगच्या झोन मध्ये तिथे मात्र क्षेत्ररक्षण झालं आणि इथे एक सिंगल मात्र प्राप्त झाली. सिंगल का होईना थेंबे थेंबे तळेसाच्या उक्तीप्रमाणे सिंगल डबल चौकार षटकार हे सूत्र आपण पाहतोय कोयना सुपुत्र या संघाच्या माध्यमातून.
आर्या फायटर्सनी दमदार कामगिरी केली. 30 बॉल मध्ये 72 धावा केल्यात. आता त्या 72 धावांचा आता पाठलाग करायचा आहे. 15 बॉल मध्ये आता करायचे 33 धावा. अजूनही काही बिघडलेलं नाही, अजूनही काय घडवायचं आहे, अजूनही काय बिघडवायचं आहे. हातामध्ये बॉल आहे, एकाच्या हातामध्ये बॅट आहे. काय रणसंग्राम आता चालू आहे मैदानाच्या आतमध्ये, कारण हा अभूतपूर्व सोहळा आहे पाटण तालुका प्रीमियर लीग चौथ्या पर्वाचा. यावेळी मात्र अगदी जोरकस पद्धतीने मारण्याचा प्रयत्न, वाऱ्याच्या वेगाने बॉल आलाय तेवढ्याच वेगाने प्रत्युत्तर द्यायचं होतं, परंतु बॉलने बीट केलं संपूर्ण बॅट्समनला. आणि इथे मात्र पाहतोय सबमरीन डिलिव्हरी, यष्टिरक्षकाने केलं आपलं काम चोख आणि त्यानंतर येतो डॉट बॉल. या बॉलवर आलाय 0. परंतु आज कोणाला ठरायचं इथे हिरो हे पण येणारी वेळ ठरवेल, परंतु तुमच्या मनगडात ताकद आहे, स्वतःवर विश्वास ठेवा, भरपूर काही शक्य होईल. गोलंदाज दत्ता पुन्हा एकदा तयार. यावेळी मात्र स्लॉट मध्ये बॉल, त्यानंतर आपण पाहू शकतो अलॉंग द कार्पेट 2 क्षेत्ररक्षकांना भेदून डीप लॉंग ऑन मधून बॉल सीमारेषेच्या पार, अगदी भूमितीतील सरळ रेषेप्रमाणे बॉल सीमारेषा कव्हर करतोय आणि इथे मात्र येतोय 4 धावा. पंचांचा इशारा आला या 4 धाव्यांचा. पहा गेल्या वर्षीच्या सत्रामध्ये देखील भरपूर चर्चा झाली पाटण तालुका प्रीमियर लीग. पाटण तालुक्याने भरपूर काही या पाटण तालुक्यातील खेळाडूंना दिलंय. पाटण तालुका म्हटलं की भरपूर काही नजरेसमोर येतं, सुयोग्य नियोजन, सुयोग्य व्यवस्थापन. आणि या पाटण तालुक्याचा आरसा म्हटलं तर सध्या यष्टिरक्षकाच्या भूमिकेमध्ये शिवा जाधव. पहा आरसा जेवढा क्लिअर आहे ना तेवढं स्वच्छ चित्र तुम्हाला पाहायला मिळतं. आणि त्यामुळेच लीडर आहेत, नीडर आहेत आणि म्हणून ही मोठी स्पर्धा. आणि संपूर्ण कमिटीच्या माध्यमातून एक्स्ट्रा कव्हरला बॅकफुटला जाऊन अगदी पंच, परंतु हा 4 का पंच. इथे मात्र पहा बॉल सीमारेषेच्या बाहेर दोन्ही क्षेत्ररक्षकांना भेदून गेला आणि ते आणखीन एक चौकार प्राप्त होतोय. कमालीची बॅटिंग ऑर्डर दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतो. ऍक्शन रिप्ले मध्ये पहा प्रकाशसाठी हा बॉल परफेक्ट मिडलला त्याने अगदी कनेक्ट केलंय आणि त्यानंतर आपण पाहिलं तर 2 क्षेत्ररक्षकांना भेदून एक्स्ट्रा कव्हरच्या झोन मध्ये बॉल सीमारेषा पार, फरार 4 धावा. आता 12 बॉल आणि करायच्यात 25 धावा. समीकरण होतं कुठे? 30 बॉल आणि करायच्या होत्या 73 धावा. समीकरण आलंय आता 12 बॉल मध्ये करायच्यात 25 धावा. कोहिना सुपुत्र की आर्या फायटर्स संघाला आता विचार करण्याची गरज. 1 विकेटच्या पतनानंतर या दोन्ही जोडीनं भरपूर काही संघर्ष मैदानामध्ये केलाय. जवळजवळ 3 षटकार आणि काही चौकार आपण पाहिले या इनिंग मध्ये. आणि आता आपण जर पाहिलं तर 12 बॉल मध्ये करायच्या 25 धावा. ऐरोली हा परिसर नवी मुंबईचा तुम्ही पाहू शकतात. सध्या या परिसराचा विचार केला तर इंडस्ट्रियलायझेशन फार मोठ्या स्वरूपात या परिसरामध्ये आपण पाहतोय. नगरांची उभारणी मोठ्या स्वरूपात झालेली आपल्याला पाहायला मिळते. महत्वपूर्ण शहर या नवी मुंबईतील आणखीन एक ऐरोली आणि याच ऐरोलीच्या या मैदानावर या ठिकाणी या PTPL 4थ्या पर्वाचा थरार या ठिकाणी रंगत असताना कुणाल मात्रे आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत स्कोररच्या भूमिकेमध्ये. ओमकार आमच्या सोबत जोडले गेलेले आहेत. आज ज्यांचा आवाज खरं तर ज्यांचा वाढदिवस काल भरपूर काही शुभेच्छा ज्यांच्या वाढदिवसानिमित्त आपण सगळ्यांनी दिल्यात. व्यक्तीने जन्माला येऊन करावं काय? आयुष्य हे विद्यार्थ्याचे वहीतलं पान असतं, रिकामं तर रिकामं, लिहिलं तर छान असतं. पहिलं पान जन्म, शेवटचं पान मृत्यू, मधलं पान आपणच भरायचं असतं कारण ते आपलं कर्म असतं. मंगेजी पाडगावकरांच्या ह्या ओळी आहेत ज्याच्यामध्ये ज्या किरणला लागू होतात. भरपूर काही शुभेच्छा, भरपूर काही शब्द या समालोचकाच्या नशिबी आले. आणि म्हणून मी म्हणतो की महाराष्ट्रामध्ये असे कमी समालोचक आहेत ज्यांना प्रसिद्धी आणि भरपूर लोकांचं प्रेम मिळालंय. त्याच्यामध्ये आवर्जून नाव घेईन किरण मस्कर याचं. आमच्यासोबत लव जाधव सर आणि गणेश बोरगे सर देखील आजच्या दिवसामध्ये जोडले, त्यांचा आवाज तुमच्यापर्यंत येतोय. पहिला बॉल आलाय चांगला डॉट बॉल. गोलंदाजी मार्कवर आपण पाहतो विशाल. विश्वास आहे 11 खेळाडूंचा, 10 खेळाडूंचा विश्वास घेऊन पाठीशी मैदानामध्ये उतरलाय. 12 बॉल मध्ये करायचे होते 25, आता राहिलेत 11 बॉल करायचे आहेत 25. क्षेत्ररक्षणामध्ये थोडस बदलाव यष्टिरक्षकाच्या माध्यमातून केला जातो. शिवा जाधव थोडस बदलाव करत आहेत आपण पाहतोय. आतापर्यंत 2 षटक हाताळले दत्ता यांनी. 3रं षटक आपण पाहिलं तर शिवा जाधव यांनी हाताळलं. 4थं षटक विशाल. संपूर्ण जबाबदारी असेल या ओव्हर मध्ये जर कमी रन्स दिल्या तर इथून या मॅचला पलटवार होऊ शकतो. कहाणी में ट्विस्ट नक्कीच या ठिकाणी तुम्हाला पाहायला मिळेल. संघर्ष अगदी पराकोटीला पोहोचलाय कारण प्रत्येकाला आपली वैयक्तिक छाप सोडायची आहे.
आज या PTPL चौथ्या पर्वामध्ये. विशाल हा बॉल ऑन साइडला टर्न केला, अगदी आउट फील्ड फास्ट वाऱ्याच्या वेगाने बॉल येतो, क्षेत्ररक्षक बॉलवर येतोय. इंद्रजित पाटील भरपूर दिवसांनी विचार करत होतो, कालच इंद्रजित पाटील दिसत नाहीत भरपूर स्पर्धांमध्ये, परंतु आज शेवटी इंद्रजित पाटील आणि भरपूर मिस केलं त्यांच्या बॅटिंगला आम्ही सातत्यानं, कारण जेव्हा जेव्हा मी असायचो तेव्हा त्यांची मॅच कधी पाहायला मिळाली नाही. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला टर्न करायचा होता, इनफिल्ड मध्ये क्षेत्ररक्षक आहे, तो पकडेल तोपर्यंत एक सिंगल. आता सिंगलचा खेळ मैदानामध्ये पाहायला मिळतोय. लेग बाईचा इशारा पंचांच्या माध्यमातून, पंच अगदी तत्पर आहेत. भरपूर चांगली भूमिका कालच्या दिवसामध्ये आम्ही पंचांची पाहिली, आजच्या दिवसामध्ये देखील पंच तत्पर आहेत. हे पाटण तालुक्याचे वैशिष्ट्य आहे, प्रत्येक गोष्टीमध्ये अचूकता पाटण तालुक्याला हवी असते. म्हणूनच की काय पाटण तालुक्याचे अनेक खेळाडू सध्या आपण व्यावसायिक गटामध्ये खेळताना तुम्हाला पाहायला मिळतील आणि येणाऱ्या काळामध्ये पाटण तालुक्याचे अनेक खेळाडू व्यावसायिक गटामध्ये खेळताना आणखीनही दिसतील. ही काळ्या दगडावरची सफेद रेष आहे, हवा असेल तर लिहून ठेवा. विशाल पुन्हा एकदा तयार, प्रकाशसाठी हा बॉल अगदी फिरवून टाकला, क्षेत्ररक्षक आहे, अगदी स्टंटमॅन करण्याचा प्रयत्न, परंतु त्याच्या आवाक्याच्या बाहेर, बॉल सीमारेषा पार. हाय अँड हँडसम ह्यूज हिट, 6 धावांसाठी इट्स अ ह्यूज हिट षटकार. या षटकारानंतर मॅच मध्ये पुन्हा एकदा पुनरागमन. पहिल्या 2 बॉल मध्ये दहशत राहिली गोलंदाजाची, आता दहशत निर्माण केली फलंदाजांनी. गोलंदाज तर कधी फलंदाज, हे द्वंद्व मात्र रंगताना आमच्या प्रेक्षकांना मात्र मंत्रमुग्ध करून टाकलंय या PTPL चौथ्या पर्वाने. पहा, सातत्याने आम्ही उल्लेख केला आहे, केशरी रंग मनाला भावूच जातं. सांप्रदायिकतेची निशाणी असलेला, शौर्याची निशाणी असलेला हा भगवा रंग या मैदानावर एक वेगळीच छाप सोडतोय. विशाल पुन्हा एकदा तयार, समोर आहे प्रकाश. प्रकाशने पुन्हा एकदा ऑन साइड अतिशय स्ट्रॉंग आहे. यावेळी मात्र बॉटम हँडचा खूप चांगला वापर आणि बॉलला पाठवून दिलाय. स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मधीतून बॉल सीमारेषा पार. पंचांचा इशारा येतोय, हा 4 धावांसाठी आलाय महत्वपूर्ण चौकार. आता समीकरण पहा, 7 बॉल आणि 13 धावांची गरज. मॅच होती कुठे, मॅच आली कुठे, होत्याच नव्हतं झालंय. आता या मॅच मध्ये वाटलं होतं आर्या फायटर्स या मॅच मध्ये कुठेतरी वरचा ठरकन 73 धावा ठोकल्या होत्या, परंतु इथे फक्त एका गड्याच्या मोबदल्यात 2 बहादूर या ठिकाणी मैदानामध्ये संघर्ष करताना पाहायला मिळतात. इथे मात्र पुन्हा एकदा ऑन साइडला काढले क्षेत्ररक्षक, आधी वाऱ्याच्या वेगाने तिथपर्यंत आला. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न दोन्ही खेळाडूंच्या माध्यमातून, शुड बी डेंजरस, परंतु धोका नाहीये. दोन्ही क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगानं. आता मात्र 6 आणि करायचे आहेत 11 धावा. 6 बॉल आणि 11 धावा. व्हॉट अ फॅन्टास्टिक कॉन्टेस्ट बिटवीन कोयना सुपुत्र अँड आर्या फायटर. 6 बॉल आणि 11 धावा. ही मॅच आता रंगतदार अवस्थेमध्ये येत असताना आपल्याला पाहायला मिळतंय. अप्रतिम आयोजन नियोजन, पाटण तालुका प्रीमियर लीग चौथं पहिलं, सर्व काही नवीन या स्पर्धेच्या माध्यमातून तुम्हाला पाहायला मिळतंय. भरपूर काही बॅनर्स तुम्ही पाहू शकता, ज्यांच्या माध्यमातून खरं तर या पाटण तालुक्यासाठी महत्वपूर्ण कॉन्ट्रीब्युशन देण्यात आलं. त्या सर्व मान्यवरांचं बॅनर्स तुम्ही पाहू शकताय. खूप चांगलं मैदान आणि हे सातत्यानं वैशिष्ट्य राहिलं पाटण तालुका प्रीमियर लीगचं. काल आमच्या किरण मस्कर यांचा वाढदिवस होता, खरं तर मिस केलंय, पण आम्ही उद्या साजरा करू तो वाढदिवस, कारण किरण मस्कर आमचा आहे, त्यामुळे आम्ही कधी हक्काने करू शकतो. गणेश बोरगे सर खूप चांगला आवाज गेली 3 दिवस आपण पाहतोय. आणि आमचे लव जाधव सरांनी तर संपूर्ण पाटण तालुक्याचा इतिहासच पूर्ण पाठ करून आलेत की काय, आणि तो इतिहास आता आम्हाला मुलांना सांगायला नक्कीच बरं होईल. भरपूर ऐकलं आम्ही इतिहासांच्या माध्यमातून. चला, भरपूर चांगले समालोचक या स्पर्धेच्या माध्यमातून करायचे. 6 बॉल मध्ये 11 धावा. पहिला बॉल ऑन साइडला केला, टर्न मिड विकेटला, लांब लांब लांब, वन ऑफ द लॉंगेस्ट षटकार या मॅच मध्ये. जी हवा होती ती अगदी एखाद्या फुग्याला जशी टाचणी मारावी, ती फुग्याची हवा काढून टाकावी तशा पद्धतीने आता या मॅच मधली संपूर्ण हवाच काढून टाकली. आता खांदे थोडेसे झुकलेत प्रत्येकाचे, कारण माहिती आहे आता मॅचचा रिझल्ट काय लागेल. कारण आता 5 बॉल मध्ये करायचे फक्त 5 धावा, 6 मध्ये करायचे होता 11.
बॉल पाठवायचा आहे. लढवाई आहे खेळाडू, कारण मागच्या मॅच मध्ये देखील 4 बॉल मध्ये 4 6 मारले होते या खेळाडूनं. हा अनोखा पराक्रम याच खेळाडूनं केलं होतं. आणि आता जर पाहिलं तर 13 मध्ये 32 धावा केल्यात या खेळाडूनं. पुन्हा एकदा यावेळेला खोलवर टप्प्यावरचा बॉल, यावेळेला फक्त खोदून काढण्याचा प्रयत्न, परंतु हलकीची कडा लागून या इनफिल्डच्या आतमध्ये क्षेत्ररक्षक बॉलला अडवलं. मिडॉनचा क्षेत्ररक्षक सिंगल मिळेल. आता 4 मध्ये करायचे 4 रन्स टू बॉल टू रन्स इक्वेशन. अजूनही एखादा दुसरा डॉट बॉल आला तरी इथे काही घडू शकतं. गोलंदाज पुन्हा एकदा तयार, गोलंदाजी मार्कवर. इथे मात्र क्लीन बोल्ट यशच्या उद्ध्वस्त केल्यात. कहाणी में ट्विस्ट, मॅच अजून संपलेली नाही, पिक्चर अभी बाकी है मेरे दोस्त. करण करायचे 3 बॉल मध्ये 4 धावा. मॅच होती कुठे, आली कुठे, मॅच अगदी रंगतदार अवस्थेमध्ये. आता द्विधा मनस्थितीमध्ये आलेली मॅच कोणाच्या बाजूने जाईल, प्रेक्षकांना देखील प्रश्न पडलाय. मी म्हणेन प्रश्न नव्हे तर हा यक्ष प्रश्न आहे, कोणाच्या दिशेनं मॅच झुकेल. आता आलेत नितीन कदम. मालदन संघामधून सातत्याने आम्ही खेळताना पाहिलंय. सिंगम आहेत, परंतु आज ती कामगिरी करावी लागेल, कारण 3 बॉल मध्ये करायच्या 4 धावा. मालदन संघाची रंग मशीन आज आपण पाहू शकताय. कोयना सुपुत्र संघासाठी खेळत असताना, कोयना हे नाव आठवलं की आम्हाला आठवतं ज्या कोयना धरणाची आठवण येते. या कोयना धरणाच्या माध्यमातून वीज निर्मितीचा प्रकल्प आम्ही विद्यार्थ्यांना हेच शिकवत असतो. या कोयनेमध्ये आहे संपूर्ण महाराष्ट्राला वीज पुरवली जाते. भरपूर काही वैशिष्ट्य राहिलेलं आहे जे पाटण तालुक्याचं, या कोयना धरणाचं भूगोलामध्ये भरपूर प्रसिद्ध आहे. परंतु या महाराष्ट्रातील विजेची संपूर्ण गरज भागवली जाते कोयनाच्या माध्यमातून. आणि त्या कोयना सुपुत्र मान्य शशीभाऊ जाधव यांची ही टीम सध्या आपण पाहू शकतात. काय विजयी होईल, लक्ष दोन्ही संघ मालकांचं या मॅच कडे लागलंय. इथे मात्र फक्त फ्लिक केलाय. क्षेत्ररक्षक बॉलवर आहे का, त्याच्यापासून थोडासा दूर. मिड विकेटचा क्षेत्ररक्षक वाऱ्याच्या वेगाने येतोय. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि दुसरी धाव यशस्वीरित्या पूर्ण. इथे चूक झाली आणि चुकीला इथे माफी नाही, कारण दरम्यानच्या काळामध्ये काढल्या 3 धावा आणि इथे जवळजवळ स्कोर इज लेवल. आता 3 धावा काढल्यात आणि आता फक्त करायच्या 2 बॉल मध्ये जिंकण्यासाठी 1 धाव. जर स्कोर लेवल झाला तर सुपर ओव्हरचा थरार तुम्हाला पाहायला मिळेल. प्रत्येक संघ मालक सोडला तर प्रत्येक जण हेच पाहत असेल, विचार करत असेल की ही सुपर ओव्हर होऊ दे, ही मॅच टाय होऊ दे आणि सुपर ओव्हरचा थरार आम्हाला पुन्हा एकदा याची दही याची डोळा पाहण्यासाठी हा विहंगमय सोहळा पुन्हा एकदा आम्हाला पाहायला मिळू दे, अशी प्रत्येक क्रीडा रसिकाची या ठिकाणी अपेक्षा असेल. परंतु संघ मालकाने आता जरूर या ठिकाणी देव पाण्यात ठेवले असतील, कारण ही मॅच त्यांच्यासाठी महत्वाची आहे. कारण किरण, गावाच्या टीम्स खेळत असताना, गावाच्या मॅचेस खेळत असताना गावाची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते. इथे आता तुम्हाला वैयक्तिक खेळ खेळायचं नाही, इथे संघ मालकाची प्रतिष्ठा पणाला लागलेली असते आणि प्रीमियर लीगचं हे सर खरं वैशिष्ट्य आहे. आता दोन्ही संघ मालक आपण पाहिलं, राहुलजी पेंढारकर सर आणि संदीप साळुंके सर, या दोन्ही संघ मालकांचे अगदी डोळ्यामध्ये तेल घालून क्लोज एन्काउंटर या ठिकाणी केला गेलाय. पहा, वाट पाहत असतील दोन्ही संघ मालक. इथे मात्र नक्कीच एक शेवटच्या बॉलवर कव्हरच्या दिशेनं तिथून क्षेत्ररक्षक येतोय, तोपर्यंत या ठिकाणी शेवटच्या एक बॉल राखून या ठिकाणी मॅच मात्र आपल्या कवेमध्ये घेतलेले आहे. राहुलजी पेंढारकर यांचा कोयना सुपुत्र संघ, ज्याच्यामध्ये आपण पाहू शकतात